आपले जिल्हा पोलीस प्रमुख पंकजी देशमुख, ॲडिशनल एसपी बिरादार गणेश बिरादारजी, उपस्थित असणारे सुदर्शन राठोड, अनेक अधिकारी वर्ग, बहिर बापा, त्याचबरोबर आमचे अमोल डुबल, महेश रोकडे, वैभव नावरकर, अनेक अधिकारी उपस्थित आहेत. गावचे सरपंच बाळासाहेब चांदगुडे, सचिन सातव, संभाजी होळकर, रवींद्र भाटकर, इतर सर्वच पंचक्रोशीतील जमलेले मान्यवर, आमचा शासनाचा उपस्थित असणारा अधिकारी वर्ग, कर्मचारी वर्ग, पत्रकार मित्र, बंधू, आज सकाळपासून बऱ्याच ठिकाणी पाहणी आणि साधारण काय अजून केलं पाहिजे हे बघण्याचा आम्ही प्रयत्न करतो. परंतु सर्वात आधी आज माघी गणेश जयंती. सर्वात पहिल्यांदा सुखकर्ता विघ्नहर्ता गणपती बाप्पाच्या चरणी वंदन करतो. आपल्या सर्वांना माघी गणेश जयंतीच्या लाख लाख मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देखील देतो. नव्या वर्षातला जानेवारी महिना संपूर्ण आता फेब्रुवारीमध्ये आज आपण सुरुवात करतोय. केंद्र सरकारचा यावर्षीचा अर्थसंकल्प पण आज जाहीर होतोय. 11 वाजता अर्थसंकल्प आहे. कारण मला तो अर्थसंकल्प ऐकायचा आहे, परंतु अजून युनियन बँकेची कामं वगैरे आहेत. आणि त्या अर्थसंकल्पाकडनं संपूर्ण देशातल्या इतर राज्यांना पण अपेक्षा असतात, तशी आपल्या महाराष्ट्राला पण निश्चित अपेक्षा आहेत. त्या पूर्ण होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली अर्थमंत्री निर्मला सीतारामन त्या पूर्ण करतील असा विश्वास देखील माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये आहे. सकाळीच मी बारामतीमध्ये उभं राहत असलेल्या श्वान प्रशिक्षण केंद्राच्या कामाची ठिकाणी आम्ही पाहणी केली आणि पोलीस प्रशिक्षण केंद्रात इथं या एरियात स्विमिंग पूल, शूटिंग रेंज आपण आता उभारतोय. 400चा फार सुंदर ट्रॅक आपण त्या ठिकाणी उभारतोय. आंतरराष्ट्रीय दर्जाचं करायचं काम तर दर्जेदार करायचं, आंतरराष्ट्रीय दर्जाचं करायचं हा आपल्या सगळ्यांचा प्रयत्न असतो. आणि अजून पण काही काही गोष्टी बारामती करता मी आणतोय. मी मागेही तुम्हाला सगळ्यांना सांगितलेलं होतं की ह्या 5 वर्षाच्या करता तुम्ही मला जी संधी दिलेली आहे त्याच्यामध्ये हा तालुका देशामध्ये विकास कामाच्या बाबतीमध्ये पहिल्या क्रमांकाचा तालुका आपल्याला न्यायचा आहे. 300 कोटी रुपयाचं आपण त्या ठिकाणी पशुसंवर्धनचं व्हेटरनरी कॉलेज डॉक्टरांच्या कथा म्हणजे जनावरांचे डॉक्टर तयार होणारं शिक्षण देणारं कॉलेज मराठीत सांगायचं म्हटलं तर ते आपण करतोय. मी आजच प्रांतांना सांगितलं मला त्याच्याकरता काही एकर जमीन आम्हाला राज्य सरकारला पाहिजे. आम्ही 2-4 ठिकाणी बघतो. मगाशी प्रांत एक सूचना आली हनुमान पाटलांनी केली की काराटीच्या आणि बारामतीच्या मध्ये म्हणजे आपलं सुपा काराटी जवळजवळच आहे आणि त्या एरियात कुठं जर जागा असेल तर सोयीची होईल. कारण तुम्ही इकडची जागा दाखवली ती आपल्याला बारामतीच्या जवळची जागा असल्यावर पुढे आणखीन काही प्रकल्प माझ्या मनामध्ये आणायचं झालं तर त्या जागा ती 70 एकर किंवा आणखी कुठली तुम्ही दाखवलेली ती आपण रिझर्व ठेवू आपल्याकरता आणि त्या बाजूला घेऊ. म्हणजे त्याच्यात हॉस्टेल होणार आहे. बरं आता रोड पण सगळे चांगले झालेले आहेत आणि थोडं सगळं आता बऱ्हाणपूर पूर्वी बारामतीत नव्हतं पण आता बारामती बऱ्हाणपूरपर्यंत वाढली, तिकडं मेडकपर्यंत वाढली, तिकडं मळदपर्यंत वाढली, तिकडं बांदलवाडीपर्यंत वाढली. ह्या सगळ्या एरियामध्ये सगळ्या गोष्टी आता होत आहेत. थोडंसं आपण जसं मार्केट कमिटीच्या निमित्तानं सुप्याला गेलेलो आहे ते काम आपण सुरू केलेलं आहे. तशा पद्धतीनं त्या मधल्या टाकून तुम्हाला जर जागा मिळाली तर पुन्हा माझ्या ऑफिसच्या लोकांनी पण जरा बघावं की एक्झॅक्ट किती जागा लागती. कारण आपल्याला एक परळीला द्यायचं आणि एक बारामतीला द्यायचं आहे. त्या पद्धतीनं आपण करू. कारण आता जनावरांची संख्या वाढते परंतु तेवढी डॉक्टरची संख्या नाहीये आणि डॉक्टर होत आहेत ते जास्त शहरामध्ये जात आहेत. कारण शहरामध्ये तुम्हाला पटणार नाही. तुम्ही म्हणाल अजित काय तू सांगतोस की मांजर कुत्री, आता कुत्री म्हणलं की कुणाला वाईट वाटेल
काय म्हणायचं डॉग्स अशा त्या पद्धतीची ते लोक ठेवतात. त्यांचा एक एक त्यांच्या त्या डॉगला काही त्रास झाला तर बिल 1.5 लाख रुपये होतं. मी तर कपाळाला साथ मारला होते. त्या दिवशी एक जण शहाणा आला, दादा म्हणलं काय रे उशीर झाला? नाही नाही, माझा कुत्रा जरा आजारी होता, ते पाठवून लागतात, त्याच्याकरता माझा फार प्रेमळ कुत्रा आहे. म्हणलं किती बिल झालं? 1.5 लाख रुपये बिल झालं. आता तुम्ही मला सांगा, आपल्या 1000 गायी केल्या तर 1.5 लाख रुपये बिल व्हायचं नाही. तर ते कुत्र बघितलं तर त्याला 1.5 लाख रुपये असं सरसकट होत नाही. पण त्यातला भाग सांगितला. कुत्र्यांची किमती पण अफाट आहे. आता पण मी तिथं डॉग स्क्वॉडला गेलो होतो तेव्हा मला काही काही गोष्टी सांगत होते. ते म्हणले संपूर्ण तो 50-52 कोटीचा प्रोजेक्ट आहे ना, कितीचा आहे? थांबा 100 कोटीचा प्रोजेक्ट आहे. आणि 100 कोटी संपूर्ण खर्च केल्याशिवाय ते कुत्रं आतमध्ये घालायचं नाही म्हणे. कारण 50 कोटीचा केलं आणि कुत्रा आत गेल्यानंतर काही गडबड बिडबड तिथं झाली की त्याला त्रास होतो म्हणे. परंतु ती कुत्री आज जगामध्ये सुरक्षिततेचं काम करत असतात. ती काळाची गरज आहे आज. म्हणून आपण देश पातळीवर कुठं कुठं चांगल्या प्रकारचे डॉग स्क्वॉड आहे ते बघायला सांगितलं आणि नंतर तिथं आपण काम सुरू केलेलं आहे. मी ठरवलेलंच आहे करायचं तर काम. आता हे पण माळ बऱ्हाणपूरच्या सरपंचाला आठवत असेल की पूर्वी काय होतं इथल्या माळावर? ते स्टोन क्रशर होता आणि सगळी पार ती धुळण भिळण सगळ्या राडा प्रदूषणच चाललेलं होतं. आज अजूनही त्याच्यात बदल करायचा. कारण बऱ्हाणपूरचं तिथं आम्ही पाणी खाली कॅनॉलवर केलेलं आहे. ते मला आता अधिकारी जाधव सांगत होते की दादा 10 दिवसात आणतो. मला आता बिरादार राठोड ह्या सगळ्यांना सांगायचं आहे. पंकज देशमुखांनी सांगितलं की दादा मला 15 दिवसांनी तुम्ही वेळ द्या, इथं मी कशा पद्धतीनं काही भाग करून देतो राहिलेला. त्याच्यामध्ये तुम्ही बडेराची पण मदत घ्या. पण या प्रकारे झाडं चांगली आणि खूप मोठी झाडं काढून 10-12 फुटाची झाडं अशी 5-6 फुटाचीच पाहिजे किंवा 4 फुटाचीच पाहिजे. त्याला आपण लवकर वाढवू शकतो असं माझं स्वतःचं मत आहे. मी तर लहानच झाडं लावतो, त्याला लवकर खत पाणी घालून ती झटपट वाढतात. मोठी झाडं ते त्याचा बोजाच इतका असतो की ती ताट व्हायलाच त्याला 1-2 वर्ष लागतात. सारख्या काठ्या लावाव्या लागतात. अशा प्रकारची परिस्थिती आहे. बघा तुम्हाला जे योग्य वाटतं ते करा. परंतु हे श्वान प्रशिक्षण केंद्राच्या कामाच्या ठिकाणी पण मी भेट दिली. इथं आपण चांगला एक स्विमिंग पूल करतोय. श्रीमंत बाबूजी नाईकवाडच्या सुशोभीकरणाचं काम कसं चाललंय? तुम्ही किती जुन्या लोकांनी जुन्या कचेरीमध्ये किंवा प्रांत ऑफिसला गेला तर आता अजून एक 3 महिन्यांनी तुम्ही गेला तर तुम्हाला तिथं होत्याचं म्हणजे पूर्वी होतं त्याचं काय घडू शकतं ते पण बघायला मिळू शकेल. आणि त्यानंतर कसब्यातलं आपण दशक्रिया विधीचे घाटाचं काम करतोय. आणखी काही कामं तिथं मी भेटी दिलेल्या आहेत. बारामतीमध्ये विकास समाज एक देशातलं आदर्श शहर. इथं प्रत्येक काम दर्जेदार झालं पाहिजे. मी आता यंदाच्या करायच्या शेतकऱ्याच्या करता करायच्या त्याच्याही बद्दल माझा सहकाऱ्यांशी बोलून प्रयत्न चाललेला आहे. सगळे आपण मिळून ही कामं दर्जेदार व्हावी अशा प्रकारची आपली सगळ्यांची जबाबदारी, माझी पण जबाबदारी ती पार पाडत असताना तुम्ही सगळेजण नेहमीच मला साथ देता आणि म्हणूनच ही जबाबदारी मी आजपर्यंत पार पाडत आलेलो याची मला जाणीव आहे. आपल्या बारामतीमध्ये आपण विकास कामाचा डोंगर उभा करतो. इथली शांतता कायम राहिली पाहिजे. इथं कायदा सुव्यवस्था मजबूत राखली गेली पाहिजे. त्यासाठी शहर आणि तालुक्याचं पोलीस दल सुसज्ज करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि म्हणूनच आज 4 स्कॉर्पिओ 6 आहेत परंतु 4 आत्ता मिळाल्यात. आता 2 लवकरच मिळतील. इथले त्या आपण आज इथं झेंडा दाखवून त्यांना इथं त्या कामाच्या करता पाठवलेलं आहे. त्याचबरोबर बारामती पोलिसांची गुन्हेगारीकडनं हस्तगत केलेल्या किमती हे जे काय आहेत मुद्देमाल संबंधित मालकांना परत करण्याचा कार्यक्रम आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या मुळे स्वतः SP इथं आहेत. बारामतीची कायदा सुव्यवस्था, पुणे जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था आणि पोलिसांच्या बद्दल लोकांच्या मनामध्ये एक विश्वास वाढवण्याच्या करता मदत होणार आहे. आज ज्या मालकांना त्यांच्या हरवलेल्या चोरीचा
चोरीला गेलेला मुद्देमाल परत मिळणार आहे. त्यांना माघी गणपती बाप्पा पावला. आजची माघी गणेश जयंती लाभदायक झाली असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही. मला आत्ता राठोड का कोणीतरी सांगत होतं, म्हणले दादा हे चोऱ्या करणारे एका पठ्ठ्यानी तर चोरट्यांनी स्वतःच्या बापाच्या विहिरीतलीच मोटर चोरली. आता काय कपाळ, कोण चोरटा होतं स्वतःच्या बापाच्या विहिरीतली मोटर चोर? हा, लोणी देवकरचा, आपल्या इंदापूरचा लोणी भापकरचा होता. मग काय आता न बोललेलंच बरं. म्हणजे हे काय कशात आपण करतो? एवढं आज वेगवेगळ्या गोष्टी होतात की आपल्याला काही नवीन करायचं म्हटलं तरी आपण उपजीविकेचं साधन निर्माण करू शकतो असं माझं स्वतःचं मत आहे. आणि त्याच्यावर ह्या चोऱ्या माऱ्या करून मध्ये देखील एक कार्यक्रम आम्ही इंदापूरला केला. तिथं पण जे काही सोनं, जे काही मोबाईल, अशा काही काही चोरलेल्या गोष्टी होत्या त्या ज्याच्या त्याला द्यायचा कार्यक्रम झाला. आता इथं त्या देवळातल्या घंटा देखील सोडण्यात चोरते. आता काय करायचं? त्या घंटा बघितल्या म्हणलं एवढी घंटा कशा ठेवल्या? म्हणलं याला घंटा वाजवायच्यात का काय? ते म्हणले नाही, ह्या घंटा वेगवेगळ्या देवळातल्या चोरलेल्या घंटा पोलिसांनी शोधल्या आणि त्या आता त्या म्हणजे ज्यांची कुणाची आहेत त्यांना त्या द्यायच्यात. म्हणजे कुठल्या स्तराला तिथं देवळातल्याच त्या समया दिसत आहेत मला. समया कुठल्या आहेत? घरच्या का देवळात? देवळातल्या, चोपा परिसरातल्या. त्या जरा तुम्ही घासून पुसून ठेवलेत का? नाही एवढ्या चकचकीत कशा वाटतंय नव्या द्यायच्या. हरकत नाही. आणि बारामती वाहतूक शाखा पुणे ग्रामीण यांनी देखील बारामती आणि इतर शहरातील वाढती लोकसंख्या, वाढती वाहतूक, त्यामुळे होणारी वाहतुकीची कोंडी टाळण्याच्यासाठी काही गोष्टी केलेल्या आहेत. तेही दाखवण्याचा प्रयत्न आज आत्ता इथं एक छोटंसं पुस्तक मला अधिकारी सांगत होते, दादा प्रत्येक शाळेमध्ये आम्ही ते मुलाला देण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि वाहतुकीच्या नियमाचं उल्लंघन केल्यास आता दंडही वाढवला आहे. बारामतीकरांनो, कृपा करून तुम्ही वाहतुकीचे नियम माझ्या सहित मोडू नका. वैध लायसन्स शिवाय, लायसन्स नसेल आणि तुम्ही वाहन चालवलं तर 5,000 रुपये दंड आहे. 5,000 रुपये. बेकायदेशीर वाहन क्रमांक म्हणजे काका, मामा, दादा असं ते लिहितात ना नंबरनी, ते लिहिल्यावर 1,000 दंड आहे. खरं 10,000 पाहिजे आपल्याला. ही निवड वेगळी जमात आहे, पण 1,000 आहे त्यांना. बहुविध आवाजाचा भोंगा किंवा कठोर असा कर्कश आवाज जो लोकांना त्रासदायक होतो, वेदनादायक होतो, ज्याच्यातनं लोकांच्या आरोग्यावर परिणाम होतो. कदाचित कानाचा तो पडदा देखील फाटण्याची शक्यता असते. अशा पद्धतीचे कर्कश आवाज असे वाजवले तर तिथं 1,000 रुपये दंड आहे. तुम्ही पोलिसांनी इशारा केला आणि त्याचं पालन केलं नाही तर 500 रुपये दंड आहे. त्याच्यामध्ये वाहन चालवताना मोबाईलवर बोलला तर 1,000 पासून 10,000 रुपयापर्यंत दंड आहे. सगळी मोबाईलवर बोलतो, नाही बसून बोलतो. नाहीतर एसपीला सांगितलं असतं करा 10,000 रुपये दंड, पण बसून बोलतोय. त्याच्यामध्ये विना हेल्मेट वाहन चालवणं 500 रुपये. बऱ्याचदा मला लोक म्हणतात मोटरसायकलचं. आता काल मी एका शोरूमचं उद्घाटन केलं. आपल्याच बारामतीमध्ये तयार होणाऱ्या मोटरसायकल, तुम्हाला पण अजून माहिती नाही एवढ्या चांगल्या चांगल्या मोटरसायकल त्या कंपनीमध्ये पियाजीओमध्ये तयार होतात आणि त्या आता विकल्या जातात. म्हणजे काही काही त्याच्या किमती पण मी ऐकून आश्चर्यचकित जातो, पण त्याला ग्राहक आहे. काय त्याचं नाव? मोटोमुची नाही, मोटर बाईकचं अप्रिलिया नाही, ती नाही, ती परदेशातनं आणतात. ती नाही, इथं तयार होणारी. त्या वेगवेगळ्या मोटरसायकली, अशा बरेच गोष्टी आहेत. तर आपण नियमाने वागा. बाबांनो, मी काल आता पंकज देशमुख होते त्या मिटिंगला, सगळे अधिकारी बोलवले होते. सगळे फार मी सकाळी दुपारी 4ला मिटिंग सुरू केलेली, रात्री 9 का 9:15 पर्यंत आमची चालली. त्याच्यामध्ये पुण्याचा पिंपरी चिंचवडचा ट्रॅफिकचा प्रश्न सोडवायचा होता. बारामतीकरांनो,
2054ला पुण्यापेक्षा पिंपरी चिंचवडची लोकसंख्या वाढणार आहे आणि दोन्ही शहराची लोकसंख्या 2 कोटी होणार आहे. काय आपल्या शेतकऱ्यांचं पाण्याचं होणार आहे कुणाला माहिती, कारण प्यायला तर पाणी त्यांना द्यावं लागणार. एक आहे, त्यांनी वापरलेलं पाणी आपल्याला पुरंदर उपसिंचन योजनेच्या निमित्तानं वर आणताच येईल. त्याचं काम चालू आहे. मी पण एकदा पाहणी करायला जाणार आहे. करा निरा योजना आपण नवी करतोय, तिलाही प्रश्न नाही, कारण ते ओव्हरफ्लोचं पाणी आणि तिकडच्या धरणाचं पाणी कुठं दुसऱ्या शहरांना जात नाही. ते आहे वीर, भाटघर, गुंजवणी आणि नीरा देवघर. पण इकडचं मात्र पाणी हे मी सारखं टाटाचं पाणी जे घ्या म्हणतोय त्याचं कारणच ते आहे, कारण आता मी राजकारणात आलो तेव्हा 5 TMC पाणी पिणारं पुणं आता 22 TMC पाणी पुण्याला लागते. आणि एवढी लोकसंख्या झाली की ते वरची सगळी टाटाची धरणं, सगळी धरणं प्यायला पाणी द्यावेच लागणार आहे. मग त्याच्यामध्ये वापरलेलं पाणी जे नदीला येईल त्याचा वापर वाढणार, मग नदी सतत पाण्यात हे राहणार आहे. त्याच्यामुळे कदाचित आपल्याला काही बाबतीमध्ये या योजनांचे फुटबॉल देखील जरा खालच्या नदीच्या भागामध्ये द्यावे लागतील. तो पुढचा काळ सांगतोय, पण तशा प्रकारचं संकट आपल्या सगळ्यांच्यावर आहे. ही गोष्ट तुम्ही सगळ्यांनी या निमित्तानं ध्यानामध्ये घ्या. खूप काही गोष्टी बोलण्यासारख्या की नेहमी पंकज देशमुख असतील, आमचे बिरादार असतील, आमचे राठोड असतील, त्या सगळ्यांना सांगत असतो की बाबांनो, तुम्ही सगळेजण मधुकर भटे असतील की तुम्ही काही केलं तर कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये अजिबात कधी हायगाई कुणाची करू नका. कुठेही चोऱ्यामाऱ्या होणार नाहीत, कुठेही दडपशाही होणार नाही, कुठेही दादागिरी होणार नाही, कुठेही गाड्या कुणाच्या रात्री फोडणं, चोरणं ह्या गोष्टी त्या ठिकाणी होणार नाही. आता परवा किती लाख रुपये दिले ते ड्रोनला तुम्हाला? 2 ड्रोन 38 लाख. पंकज देशमुखांना मी सांगायचो की माझे लोक सांगतात, सरपंच लोक सांगतात, आमच्या इथं रात्री ड्रोन ते लाईट लागतो, वॉच करतात आमच्यावर, त्याच्यावर गावं घाबरतात. आता 2 आपण त्याच्याकरता असं अँटी ड्रोन गन ते गन टाईपच केलं. त्यांनी मला प्रात्यक्षिक दाखवलं. मी स्वतः त्या दिवशी त्यांच्या पाषाणच्या ऑफिसला होतो आणि ते 38 लाख. त्यांनी मला सांगितलं की दादा 31 मार्चच्या नंतर नवीन वर्ष सुरू झाल्यानंतर आणखीन 2 घेऊ, कारण पुणे जिल्ह्याचा आवाका बघता मोठा आहे. आणि मग तुम्ही सांगितलं आमच्या पोलीस स्टेशनला की आमच्या लोणी भापकरमध्ये ते ड्रोन दिसत आहेत, पोलीस तिथं जाणार. त्या खालनं त्या अँटी ड्रोन गनमुळं त्यांनी तिथं त्याचा 1 किलोमीटरचा रेंज आहे, तर 1 किलोमीटरपेक्षा जास्त वर ते ड्रोन जातच नाही, म्हणजे आपल्याकडच्या भागातले. मग त्यांनी ते दाखवलं की ते त्याचं आणि रिमोटचं जे कनेक्शन असतं ते तोडतं, ती ड्रोन गन आणि अँटी ड्रोन गन, आणि मग ते हळूहळू खाली येतं आणि ते आपल्याला सापडतं. मग पोलीस ते जप्त करतात. काही ते 2 लाखाचं, 3 लाखाचं, 4 लाखाचं, 5 लाखाचं जे काही असेल, जे जे काही तुमच्या करता, आपल्या जनतेकरता, सुरक्षिततेच्या करता करता येईल ते आपण त्या बाबतीमध्ये करतो. आपल्या भोसरीलाच त्याची फॅक्टरी आहे आणि तो म्हणला दादा 2 किलोमीटर, 3 किलोमीटर, 4 किलोमीटर, किती पण त्या रेंज त्याची किंमत वाढत जाते. पण या प्रकारे आपलं काम चाललंय. तुम्ही तुमच्याकडनं चुका होऊन देऊ नका. तुमच्या लक्षामध्ये कुणी चुका करणारी व्यक्ती लक्षात आली तर तुम्ही गुपचूप त्या ठिकाणी पोलिसांना सांगा. तुम्हाला भीती वाटत असेल तर आमचं शक्ती अभियान, तुम्ही बॉक्सेस ठेवले शाळेमध्ये, मुलींना कोण पोरं त्रास देत असतील तर त्याच्या संदर्भामध्ये, तर त्यांना तक्रार करायची म्हणलं तर त्यांनी तक्रार त्याच्यात करावी. आमचे पोलीस ती पेटी उघडतील आणि ते तक्रारी बघतील, ज्याच्यात तथ्य असेल त्याची नोंद घेतली जाईल. तशा एक प्रकारे शक्ती अभियानाच्या मध्ये देखील तुम्ही सांगू शकता आणि कळू शकता आणि त्याच्यातून आपलं संरक्षण तुम्ही करू शकता, तुमच्या फॅमिलीचं संरक्षण करू शकता. जे कोणी असे विचित्र लोक असतात, विकृत लोक असतात, ते दहशत निर्माण करतात. कुठंतरी रिव्हॉल्वर इथं लावायचं, कुठंतरी चाकू घेऊन फिरायचं, कोयता घेऊन फिरायचं. कोयता गँग तुम्हाला माहिती आहे, अलीकडे आपलं कोयता गँग
हे असल्यांना तर मी त्यांना सांगितलं टायरमध्येच घ्या, झाल्यांना सोडूच नका आणि मकोका लावा. अजिबात काही हायगाई नको. 3 का 4 केसेस झाल्या तर मकोका लागू शकतो. 2 नंबरचे धंदे, दारूचे धंदे वगैरे वगैरे, हे अशा पद्धतीचं आपलं काम चाललंय. आज मला पंकज देशमुख म्हणले की दादा आमच्या पुणे ग्रामीण पोलीस दलाच्यासाठी तुम्ही डीपीडीसी मधनं मागे 6 वाहनं दिली, त्यातली 4 आली, त्याचा आपण शुभारंभ करूया आणि बारामती उपविभागाने उघडकीस आलेल्या मालमत्तेच्या गुन्ह्याच्या मालाच्या मूळ मालकाला पण आपण त्या वस्तूचं वितरण करूया म्हणून कार्यक्रम घेतला. खरं 10ला युनियन बँकेचा कार्यक्रम आहे, मलाही पुढे त्या ठिकाणी जायचंय. तर आज एक चांगल्या प्रकारचा स्तुत्य उपक्रम पोलिसांनी राबवला. पण चोऱ्याच होणार नाही ही खबरदारी घेण्याच्या करता जी काही पावलं उचलायची असतील ती त्यांनी उचलावी आणि त्यांना अजून काही इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टिकोनातून लागत असेल तर ती देण्याची राज्य सरकारची तयारी आहे, मानसिकता आहे आणि त्याच्यातून एक चांगला महाराष्ट्र, कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीतला एक अग्रेसर महाराष्ट्र, सुरक्षित महाराष्ट्र हा आपण त्या ठिकाणी निर्माण करूया एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. खऱ्या अर्थानं आपण या ठिकाणी उपस्थित राहा.